नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या वडाळा रोड परिसरातून एक धोकादायक आणि प्रशासनाला जाग करणारं दृश्य समोर आलंय। बांधकामासाठी खोदलेले खड्डे, त्यात साचलेलं पाणी आणि त्यात मजा करणारी शाळकरी मुलं, ही गंमत कधीही जीवघेणी ठरू शकते। 2 दिवसांपूर्वी बीडी कामगारांमध्ये 3 बालकांचा अशाच प्रकारच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता आणि आता वडाळा रोडवरही त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होते। नाशिकच्या वडाळा रोडवरील JMCT महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बांधकाम प्रकल्पासाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला। मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी बांधकाम सुरूच नाही। पावसामुळे या खड्ड्यात आता डोहासारखं पाणी साचलंय। या ठिकाणी 8 ते 10 शाळकरी मुलं पोहताना दिसली। यांचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकानं मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावरती व्हायरल केलाय। या खड्ड्याभोवती ना योग्य कुंपण ना कोणती सुरक्षितता, या खड्ड्यात कधीही दुर्घटना घडू शकते असं स्थानिकांनी सांगितलंय। 2 दिवसांपूर्वी शहरातील विडी कामगार नगर भागात अशाच एका खड्ड्यात 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला होता। त्यामुळे वडाळा रोडवरील या घटनास्थळी भीतीचं सावट आहे। नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे या खड्ड्याच्या सुरक्षिततेसाठी मागणी केली आहे, पण बांधकामाला विलंबाने खड्डे खोदण्याची घाई यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली। तर खड्ड्यांमुळे अपघाती घडण्याची शक्यता आहे। रात्री वीज नसल्यास अंधारात वाहन चालकही या खड्ड्यात पडू शकतात। 20 वर्षापासून विनयनगर चौकात पंचमुखी हनुमान मंदिरासमोर अर्धवट बांधकाम सोडलेला खड्डा आज देखील आहे त्या स्थितीत आहे। पावसाळ्यात हा खड्डा पूर्णतः पाण्याने भरतो, त्यामुळे कित्येक दिवस इथे डासांची पैदास वाढते। त्यामुळे नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो। मात्र खड्डा तसाच आहे। या ठिकाणी देखील रस्त्यालगतच खड्डा असल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे। अनेक वेळा इथं मोकाट जनावरं पडल्याचं नागरिकांनी सांगितलंय। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील महापालिकेला या धोक्याबाबत सतत जागा करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र खड्डा तसाच आहे। या ठिकाणी देखील रस्त्यालगतच खड्डा असल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे। अनेक वेळा इथं मोकाट जनावरं पडल्याचं नागरिकांनी सांगितलंय, मात्र अजूनही उपाययोजना झालेली नाही। विडी कामगारांसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी वडाळा रोड मधील खड्डा तातडीने बुजवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महापालिकेने आणि बांधकाम व्यावसायिकांनी या प्रकारांकडे गांभीर्याने पाहायला हवं, अन्यथा पुन्हा एकदा कोवळं आयुष्य गमावण्याची वेळ येईल। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।